पण रामचंद्र तुम्ही तोड वळ नाही. माझं किती अंत पळायला लागलो. वर म्हणते हनुमंतराय आतापर्यंत हनुमंतरायासारखा भक्त जन्माला नाही. तुम्ही माना किंवा न माना, महादेवासारखा गुरु नाही, रामासारखा देव नाही, हनुमंतरायासारखा भक्त नाही, ज्ञानोबा तुकोबारासारखे संत नाही, वारकरी संप्रदायासारखा पंत नाही, एकासारखं वर्त नाही, तुम्हाला किती नाही, गायत्रीसारखं मंत्र नाही, मातेसारखा देव नाही, आणि झोपलेल्या मायासारखी मान आहे. वाचा हे नमन तुझी पायासी लोटांगण चरणाचे भूत जाणो कासावीसी रणे उदासीन जाता. राज्य ऋषी वर्ताला राम समर्थात आणि बोलतात हे प्रभू रामचंद्रा रामचंद्रा तुमच्या चरणाला पुन्हा पुन्हा वंदन आहे, नमस्कार आहे, दंडवत आहे. आणि तुम्ही जास्त वेळ मौन धारण करू नका. वेळ खूप झालेली आहे, 3च्या जवळ गेलेली. वाचा हे आजू आले दोन्ही डोळा गात्री कांपती चळचळा रे सर्वांगी सेवेद कल्लोळे कपी विकळा जाऊ पाहे. बोलता 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 राम 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 म्हणता काय झालेल्या हनुमंतराची अवस्था कंठी प्रेम दाटेले हृदय प्रगटे रामरूपाशी अवस्था झालेली आहे. डोळ्यावरती प्रेमाचे अश्रू वाहू लागले हनुमंतराच्या. अंगावरचे केस लट 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 कापू लागलेले, अंग थरथर कापायला लागलेले आहे. आणि एकदम अंगामध्ये की काय अशुद्धपणा झाल्यासारखं का माझा श्री रामचंद्र मला का बोलत नाही. अहो काय झालं असं हनुमंतराय विचारामध्ये पडले. बोला देवता कवीचे चिन्ह श्रीरामी प्रेम घन भरता झाला सुख मूर्छापन देहे भान विसरला. किती प्रेम आहे रामाबद्दल, श्री रामचंद्राबद्दल हनुमंतराचे किती प्रेम आहे. डोळ्यावरती अश्रूच्या धारा हनुमंतराच्या वाहू लागले, अंग लटलट कापायला लागलेलं आहे, केस खडी उभारलेले आहेत. अशी अवस्था हनुमंतराची झालेली आहे. आणि ते पाहून भरत मूर्छित पडले. धाडकन भरताला मूर्छा आली. म्हणून ह्याला म्हणा प्रेम, एवढं प्रेम कधीच पाहिजे. तुम्हाला प्रेम म्हणजे कळणारच नाही. मी काय गावाला कीर्तनला घालतो, एक मिनिट सांगतो. इथं आमच्या गावची बाईले मला बोलून घेतली, आमच्या गावचा माहेरचा महाराज म्हणून. माय बरे का, बाबा बरे का, सगळे बरे का, माझ्या महाराज सगळे बरे. मी हू म्हणला. भगवनवरच्या माझ्यासाठी केली आहे, पण त्या बापाच्या मायच्या प्रेमात आपणच कोण गेली आहे. वाचा नाटवे देगे वरती नाटवे वर्णाश्रम जाते नाटवे सज्जन संतती जडली वरती श्रीरामी. त्यांचा विषयच राम झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. तिथं काय मी राम आहे, मी पण मारुती आहे, मी भरत आहे असं काहीच नाही. दोघंही राम. ऐकताना राम राम म्हणून भरत राम झाले आणि रामाचं गुणवर्णन करताना हनुमानजी राममय झाले. म्हणजे नियम ब्रह्मा नाव ब्रह्मा यातक मांडरे कर्म वगैरे नाटवे क्रियाक्रम नाटवे धर्म नाटवे रूप नाम भरतस प्रेम पडिला. धर्म शिल्लक राहिला नाही, धर्म शिल्लक राहिला नाही म्हणजे शुद्ध ब्रह्म अवस्था प्राप्त झाली. त्याला अवस्था म्हणावं. परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे आणि व्यवहारामध्ये संसारामध्ये व्यवस्थेला महत्व आहे. व्यवस्थामध्ये राहायला महाडी, खायला मिष्टानाची गोडी, फिरायला सफारी गाडी, मना संसारासाठी जोडी, याला व्यवस्था म्हणावं. पण अवस्था आठव गेला भावा भाव झाला सोमेव पांडुरंग. हे कोणा या विडीला काढा, सगळ्याला बिडी घातली ना बाजूला काढून गावाचा. एकीकडे कपिनंदन झाला तीस मोयोपन श्रीरामन होवनी कोण मद संपूर्ण लक्षेना. एकदम राजऋषी भरत मूर्छित पडले. रामाचं गुणवर्णन आहे.